नमस्कार, आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे ना तुरीच्या शेंगा असतात ना त्याची कचोरी बनवणार आहे, जी गुजरातमध्ये प्रख्यात आहे. फक्त खास करून हिवाळ्यातच हे तुरीच्या शेंगा मिळतात. ह्याचे दाण्याची आपल्याला कचोरी बनवायची आहे. तर आता हिवाळ्याच्या सीझनमध्ये हे दाणे आपल्याला मिळतात. तर हे मी धुवून घेतलेत आणि हे आता आपल्याला ह्याचं कचोरी बनवायची. तर आता सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला कणिक मळून घ्यायचं. तर त्याच्यासाठी मी हे अर्धा कप मैदा घ्यायचा आहे, पाव कप रवा घ्यायचा आहे, तो मिक्स करायचा. आणि 2 चमचे तेल घ्यायचं आहे, 1 टीस्पून साखर घ्यायची आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर जेव्हा आपण हे मुठीत घेतो का नाही, तेव्हा हे असं आलं पाहिजे. हे असं झालं म्हणजे आपण तेल व्यवस्थित मापशीर घेतलंय. बरोबर, ते पूर्ण व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि रवा घातल्याने आपली कचोरी आहे ना क्रिस्पी होते. तर आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून तुम्हाला हे घट्ट मळून घ्यायचं आहे. तर आता थोडं थोडं पाणी घालतच करायचं आहे, नाहीतर मऊ होईल, पातळ होत राहतं. तर आता आपण हे ना पूर्ण व्यवस्थित मळून घेऊया. आता हे अशा प्रकारे हे आपलं पीठ मळून झालंय. त्याच्यात जरासं तेल घाला, अर्धी चमची तेल घाला आणि आपलं कचोरीचं सारण बनवस्तोवर ह्याला झाकून ठेवा. चांगलं मळून घेतलंय. आता ह्याला आपलं सारण झाल्यावर मग उघडूया. तोपर्यंत ह्याला झाकून घेऊया. अर्ध्या कपच्या मापाने मी हे दाणे घेतलेत. बरोबर, हे मी धुवून घेतलेत. आता हे आपल्याला मिक्सर करायचं. आणि त्याच्या आधी मिक्सरमध्ये हे बघा, हे दाणे मी मिक्सरमध्ये घेतलेत. आणि त्याच्यामध्ये लागणारे साहित्य काय काय आहे, हे 1 चमचा 1 टेबलस्पून तीळ घेतलेत, 1 टेबलस्पून जिरं घेतलेत. बरोबर, ह्या 5-6 मिरच्या घेतल्यात आणि 1 चमची आलं लसणाची पेस्ट घेतली आहे. आणि ही आपली कोथिंबीरचं पावडर होती, त्याचं करकरीत होतं ते मी घेतलंय. माझ्याकडे कोथिंबीर नाही म्हणून मी ही कोथिंबीर घालणार आहे. आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये ही ह्या चमचीच्या साह्याने अर्धा चमची हळद घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमची मी आपला कांदा लसूण मसाला जो आहे ना आपला, तो घेतला घरचा. आणि 1 चमची गरम मसाला, 1 चमची जिरा पावडर, 1 चमची धना पावडर. बरोबर, आणि हे सगळं मिक्स करून तुम्हाला हा मसाला नंतर घालायचा आहे. बरोबर, तर आता सर्वप्रथम आपण काय करायचं, आलं लसणाची पेस्ट आहे ना ती आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायची. आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं करून घ्यायचं आहे. तर आपण हे, आणि मिक्सर करताना तुम्हाला कशा पद्धतीने मिक्सर करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी हे आपलं बटन आहे ना, ते पहिल्या नंबरवर घालायचं, परत बंद करायचं.
म्हणजे एकदम आपल्याला आहे ना मऊ हे बनवायचं नाही आहे, एकदम करकरीत आलं पाहिजे. हे बघा अशा प्रकारे हे झालंय. तर अजून थोडेसे दाणे दिसतात आहे, तर अजून एकदा करून घेऊया. आणि आता असं जरासं खालवर करायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला जेवढा पाहिजे ना कूट तो आपल्याला मिळेल. हे परत एकदा तर हे बघा आपलं हे वाटण कचोरीचं तुरीच्या शेंगाचं वाटण आपलं हे अशा प्रकारे तयार झालंय. आता काय गॅस चालू करायचा, गॅसवर कढई ठेवायची. त्याच्यामध्ये मी या मापाने 2 चमची तेल घालायचं आहे, जिरं घालायचं आहे, नंतर आपल्याला तीळ घालायचे आणि मीडियम गॅस ठेवायचा आहे. हे फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे मिक्सर केलेलं ना ते सगळं वाटण घालून घ्या. हे फिरवून घ्या. आता काय करायचं आहे, तुम्हाला मी हे सांगितलेले मसाले हे सगळे ते त्याच्यात घालायचे. कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे फिरवून घ्यायचं. आता हे कोरं लागायला लागलंय, जरासं आपल्याला घट्टसर सारण पाहिजे. हे आधी मिक्स करून घ्या. हे मिक्स करून झालं की तुम्हाला एक मध्यम साईजचा बटाटा मी शिजवून घेतलाय, तो मी किस करून घेतलाय आणि मग तो ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्या. गॅस कमीच असला पाहिजे, नाहीतर हे मसाले आणि मिश्रण आपलं जळू शकतं. आता आपलं हे मिश्रण तयार आहे. गॅस बंद करून घेऊया. आणि आता आपण कचोरीसाठी आता आपल्या ह्या मिश्रणमध्ये एक अर्धी लिंबू आपल्याला घालायचा आहे, जो मी पिळून घेतलेला रस, आणि 1 चमची आपल्याला 1 ते सव्वा चमची आपल्याला साखर घालायची आहे. 1 ते सव्वा चमची साखर घालून हे मिक्सरमधनं मिक्स करून घ्या. लक्षात ठेवा गॅस बंद झाल्यानंतर हे तुम्हाला मिश्रण मध्ये घालायचं आहे, बरं. आणि मग हे बाजूला ठेवा आणि मग पुऱ्या आपण करायला लागू. तोपर्यंत हे गार होतंय. तर एक 10 मिनिटासाठी ह्याला बाजूला ठेवा. आता आपलं हे सारण आहे ना थंड झालंय, तर ह्याचे आधी गोळे करून घेऊया. तर एक असं हे घ्यायचं एवढ्या साईजचा, हे बघ. हे अशा प्रकारे आपल्याला एक गोळा आपल्याला तयार करायचे. असं सगळे सारणचे आपण गोळे तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे आपले हे गोळे तयार झालेत. तर आता हे आपण पुऱ्या लाटून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण हे फिल करूया. तर आता आपण आहे ना जे कणिक मळलेलं होतं ते झाकलेलं होतं, हे बघा अशा प्रकारे कणिक झालं आपलं. आता याचे गोळे करून घेऊया. गॅसवर कढई ठेवूया आणि त्याच्यात तेल घालायचं आणि तेल गरम करायला आपण गॅस चालू करून घेऊया, म्हणजे आपण लाटूस तर तेल गरम होते. तर अशा प्रकारे तेल गरम करायला ठेवलंय. आता आपण हे लाटूया.
तर हे अशा प्रकारे आपली पुरी तयार होते. त्याच्यामध्ये हे मिश्रण आपण भरूया. अशा प्रकारे आपण कचोरी तयार करून घेऊया. असे सगळे आपण कचोरी तयार करून घेऊया. आता ही आपण कचोरी बनवतोय ना, तर ती आधी पूर्ण असं मोदक सारखं झालं की त्याला जरासं असं प्रेस करा. अशा प्रकारे करायची आणि जरासं पुरी मोठी लाटायची, म्हणजे वरती आहे ना आकार येईल. आता हे असं मध्ये ठेवलं की असं बाजूने आहे ना असं फोल्ड करायचं. एक इकडच्या बाजूला एक फोल्ड करायचं, इकडनं एक फोल्ड करायचं. हे पकडून घ्यायचं सगळ्या बाजूने. आणि हे असं करून तयार करायचं. आता तेल तापलंय का हे बघून घेऊया. तर एक असं तुकडा टाकायचा, तळला गेला असेल तर तेल तापलंय. तर आता आपले सगळे कचोरी आपण तळून घेऊया आणि गॅस मीडियम वर ठेवायचा. ते बाजूचं तेल आहे ना त्याच्यावर जरासं घालायचं, म्हणजे वरचा भाग पण तळला जातो. आता हे फिरवून घेऊया. तर हे अशा प्रकारे कलर आला यांचा. तर हे असं आपण काढून घेऊया, नाहीतर कच्चे राहतात. तर हे आता बाकी सगळे आपण तळून घेऊया. तर अशा प्रकारे आपली कचोरी तयार झाली आहे. तुम्ही मिरची कांद्याबरोबर हे एन्जॉय करू शकता, अथवा टमाटोचं कॅचअप असतं, टोमॅटो चटणी नाहीतर हिरवी चटणी बरोबर पण तुम्ही हे सर्व करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की घरी करून बघा. टेक केअर. बाय.